नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 15 सप्टेंबर 2024 ते 21 सप्टेंबर 2024 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघणार आहोत आणि सुरू करणार आहोत मेष राशीला। मेष राशीला आठवड्याची सुरुवात कशी आहे? सुरुवात अशी आहे की आपल्या कामापासून, नोकरी व्यवसायापासून, भागीदारीपासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात या आठवड्यामध्ये इतकी उत्तम होईल, अनुकूल होईल, लाभदायक असेल अशा स्वरूपाच्या घटना या कालावधीमध्ये घडणार। दुसऱ्या बाजूला या कालावधीमध्ये आपल्याला वरिष्ठ अधिकारी आपल्यावरती खुश असणार, आपल्या हाताखालची मंडळी मनाजोगत काम करणार, मनासारखं काम करणार, आपलं ऐकणार, आपल्या कृतीमध्ये, आपल्या स्वभावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल आपल्याला या कालावधीमध्ये बघायला मिळणार। अशा स्वरूपाचा एक उत्तम कालावधी आपल्याला बघायला मिळणार, या दुरून सुद्धा शंका नाही। मग काय करायचंय? तर काठीवर बसायचंय का? नाही, तर लाभ करून घ्यायचा आहे। रगडावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, परिश्रम घ्यावे लागतील, पण जेवढी आपण मेहनत घेतली, जेवढे परिश्रम केलेत, त्याचा सगळा मोबदला, सगळा लाभ जो आहे तो आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार, यात काही शंका नाहीये। आणि त्याप्रमाणे मात्र जर कृती झाली, जर सगळ्या गोष्टी घडल्यात, तर या कालावधीमध्ये इन्क्रीमेंटचे योग आहेत, बढती बदलीचे योग आहेत, प्रवासाचे योग आहेत, मैत्रीपूर्व संबंध होण्याचे योग आहेत, वरिष्ठ आपल्यावरती खुश होण्याचे योग आहेत, आपल्याला अवॉर्ड मिळण्याचे योग आहेत। अशा स्वरूपाचा एक उत्तम आठवडा बघायला मिळेल। मग इलेक्ट्रिक क्षेत्र असेल, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र असेल, सिव्हिल क्षेत्र असेल, मेडिकल असेल, फार्मा असेल आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा, सुंदर, दिव्य असा असेल, यात काही शंका नाहीये। मग ह्या कालावधीमध्ये काही गोष्टी टाळता आल्या पाहिजेत। त्या काय टाळता आल्या पाहिजेत? वादविवाद टाळता आले पाहिजेत, अनपेक्षित खर्च टाळता आले पाहिजेत, कोणाची मध्यस्थी करायची नाही हे टाळता आलं पाहिजे, कोर्टाच्या पायरी चढायची नाही हे टाळता आलं पाहिजे, पोलीस स्टेशनमध्ये जावं लागू शकतं हे टाळता आलं पाहिजे। हे जर टाळता आलं या आठवड्यामध्ये, तर हा आठवडा आपल्याला अत्यंत अविस्मरणीय आणि सुंदर जाईल, यात काही शंका नाहीये। मेष राशीवाल्यांनी उपासना तशीच करायची आपल्या बाप्पाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीला तर मेषपेक्षाही दणका असणार या आठवड्यामध्ये, कारण सुरुवातच इतकी मनापासून असेल, इतकी सुंदर असेल का? कारण मन प्रसन्न आहे का? कारण मनातून त्या घटना घडतायत का? कारण आपण हवेमध्ये आहोत। इतका सुंदर कालावधी बघायला मिळेल। एकदा मन प्रसन्न असल्यानंतर सगळ्या गोष्टी उत्तमच घडत जातात आणि त्याचा अनुभव, त्याचा आनंद आपल्याला बघायला मिळेल। मग काय काय घडणार या गोष्टीमध्ये, आपण कुठे प्राधान्य दिलं पाहिजे ते पण सांगतो। परदेश गमनाची कामं पूर्ण केली गेली पाहिजेत, धार्मिक सणांना भेटी देता आल्या पाहिजेत किंवा दिल्या गेल्या पाहिजेत का? कारण देवदर्शनाने जर आपल्या खूप काही गोष्टी अनुकूल घडतील, कारण दैवी शक्तीचा पाठी अशी असेल तर यश मिळेल आपल्याला। नाहीतर संघर्षच करतोय, कामच करतोय, रगडतोच आहे, मेहनतच घेतोय, पण यशच मिळत नाही, असं देखील अनुकूल कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळतं। आणि तसं होऊ नये म्हणून आपल्याला मात्र एक साधना, एक अनुष्ठान आपण मात्र करा। आणि ते जर झालं या आठवड्यामध्ये, तर ह्या आठवड्यामध्ये नवीन नवीन गोष्टी घडतील, मोठे मोठे लोकांशी संबंध प्रस्थापित होतील, नव्या भेटीगाठी होतील, त्यातून एक चांगला प्रोजेक्ट आपल्या हातामध्ये मिळेल, चांगल्या घटना घडायला लागतील, मग कामाच्या बाबतीमध्ये समाधान मिळायला लागेल आणि एक उत्तम प्रकारचं काम जे आहे ते आपलं सुरू व्हायला सुरुवात होईल। आणि ते एकदा होता 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 ज्या आपण कामामध्ये लागलेलो आहोत ते काम इतकं उत्तम चाललेलं आहे, मेहनत घेतो आहे, परिश्रम करतो आहे, सगळी मंडळी उत्तम भेटत चाललेली आहेत, सगळ्या गोष्टी अनुकूल घडत चाललेल्या आहेत, इतका सुंदर आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील। कामाचा लोड होत चाललेला आहे आणि वेळ मिळत नाही आपल्याला स्वतःला देण्यासाठी, जेवणाला वेळ नाहीये, भेटायला वेळ नाहीये, परिवाराला वेळ नाहीये, फक्त कामच चाललेलं आहे आणि एक समाधान मिळायला सुरुवात या आठवड्यामध्ये होईल। आणि हे सगळं करत असताना मात्र एक वेळ अशी येईल की एकदम अनपेक्षित लाभ देखील घडेल। मग तो कदाचित प्रतिष्ठेचा असेल, मान सन्मानाचा असेल, आर्थिक असेल आणि आपल्या शिल्पेचा मध्ये एक माणसा तुरा खोला जाईल, एक बक्षीस मिळेल, एक अवॉर्ड होईल, अशा स्वरूपाचा एक उत्तम आणि आनंद आठवडा आपल्याला बघायला मिळेल। दुरून सुद्धा शंका नाही। फार उत्तम जरी नसेल घडलं, पण ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो तिकडे मात्र उत्तम घडत राहीलच। अगदी टोकाचं नसेल पण समाधान देणाऱ्या घटना या कालावधीत आपल्याला बघायला मिळतील। त्या दृष्टीने मात्र आपण प्रगतीकडे आणि कामाकडे लक्ष ठेवा। हे जर झालं तर उपासना देखील चालू ठेवा आणि ती करायची आपल्याला उमा महेश्वरांची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशीची सुरुवातच मात्र काही चांगली होणार नाहीये। एक तर अशी काही धोक्याची घंटा वाजणार आहे, असा काही त्रास होणार आहे, असा काही मनस्ताप भोगावा लागणार आहे,
दुःखाचा डोंगर दिसायला लागेल, यातना होतील आणि त्रासाची मालिका सुरू होऊन जाईल। असं करता करता मात्र 2-3 दिवस सावकाश गतीने पळा, हळूहळू काम करा आणि हे एकदा करत करत तुम्ही पुढे सरकलात ना, मग मात्र कुठेतरी प्रकाश दिसायला मिळेल। कारण अंधकारातून आपण निघायला गेल्यानंतर प्रकाश दिसत नव्हता, आता कुठे हळूहळू एक प्रकाश दिसायला लागेल आपल्याला आणि तो प्रकाश असेल देवांचा, धार्मिक स्थाना गाठी देण्याचा, आशीर्वाद मिळण्याचा, आईवडिलांची सेवा घडण्याचा। आणि मग इथून एकदा का सुरुवात झाली ना की मग मात्र आपली गाडी काही थांबत नाही, मग कोणी थांबवू शकणार नाही। ती भले हळूहळू चालेल पण थांबलेली नसेल। प्रगतीच्या वाटेने मात्र सगळ्या गोष्टी उत्तरोत्तर घडत जातील। मग व्यवसायाच्या असतील, भागीदारीच्या असतील, आपल्या कामधंद्याच्या असतील, देवाणघेवाणीच्या असतील, बैठकांच्या असतील, मान सन्मानाच्या असतील आणि आपल्या कामाबद्दल एक प्रकारच्या अनुकूल घटना देखील त्याच कालावधीमध्ये घडायला मिळतील। मागचा कालावधी जो आपण सांगितला त्याप्रमाणे जर आपण शांतपणे व्यतीत केला तर हा कालावधी मात्र सुरुवातीला कटोकटीचा असला तरी सुद्धा मात्र शेवट मात्र याचा गोड होणार आहे, सोने पे सुहागा दिसणार आहेत आणि मनासोक्त काम आपल्याला या आठवड्यामध्ये करता येणार आहे। अशा स्वरूपाचा हा कालावधी आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल। 12वा गुरु सुरू आहे ना, म्हणून आपल्याला कामं रडत खडत का होईनात हळूहळू पुढे चाललेली आहेत। 2 कामं चांगली होत आहेत तर एक कामामध्ये खो बसतोय, असं जरी होत असलं म्हणून काय करायचंय तर गुरुदेवांची उपासना करायची आहे। पुढे आहे कर्क राशी। कर्क राशीची सुरुवातच आपली अशी काही होणार आहे, पण ती आपण केली पाहिजे, ती करून घेता आली पाहिजे। त्यासाठी वेळ मात्र लागतो का, कारण प्रेम द्यायचंय ना कोणाला, पत्नीला। वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराला जर आपण प्रेम दिलं, सुख दिलं, आनंद दिला तर अनेक ज्या काही घटना चुकीच्या घडत चाललेल्या आहेत, वादावादीच्या होत चाललेल्या आहेत, टोकाच्या होत चाललेल्या आहेत, संघर्षाच्या होत चाललेल्या आहेत, त्या सगळ्या घटनांवरती पाणी पडायला सुरुवात होईल आणि हळूहळू सगळं वातावरण जे आहे ते अनुकूल होईल। मग त्यासाठी मात्र आपल्याला फिरायला जावं लागेल, नाटक सिनेमाला जावं लागेल, पती पत्नींना एकमेकांना वेळ द्यावा लागेल, एकमेकांना गिफ्ट द्यावं लागेल, एकमेकांना समजून घ्यावं लागेल। हे जर का झालं तर पुढचा कालावधी मग शांततेमध्ये व्यतीत करावा लागेल। कारण पुढच्या कालावधीमध्ये नोकरी व्यवसायामध्ये फार अनुकूल दिसत नाहीये, घडणार नाहीये। कारण कितीही त्रासाचं असेल, मनस्तापाचं असेल, खूप चांगलं करण्याचा आपला प्रयत्न असतो, पण काहीतरी मिठाचा खडा पडतो आणि विरजन होऊन जातो। सगळं हातात केलेलं काम जे काही चौपट व्हायची जी काही मालिका चाललेली आहे सध्या, दुःखद मालिका, त्रासाची, सगळं घडतं पण मनासारखं घडत नाही, सगळं चाललेलं आहे पण मनासारखं चाललेलं नाही। हे जे काय घडतं आहे ते मात्र शांतपणे कसं पूर्णत्वाला नेता येईल या दृष्टीने विचार करावा लागेल। म्हणून मोठ्या बैठका टाळा, मोठे आर्थिक व्यवहार टाळा, मोठं देवाणघेवाण टाळा, मोठ्या व्यवहारामध्ये मध्यस्थी टाळा, छोटे छोटे आर्थिक व्यवहार देखील आपण समजून उमजून घ्या। विश्वासाचा व्यक्ती असेल तर करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या कामामध्ये आपलं काम स्वतः करा, दुसऱ्यावरती विसंबून राहू नका, नाहीतर विश्वासघात होणार आहे, दगाफटका होणार आहे। अशा स्वरूपाचा एक त्रासदायक आठवडा देखील आपल्याला बघायला मिळेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तर वेगळीच आहे, भावनेच्या भरामध्ये मोठे व्यवहार करू नका, भावनेच्या भरामध्ये डोळे बंद करून कोणावरती विश्वास ठेवू नका। हे जर का झालं तर मग पुढचा कालावधी अनुकूल, पण तोपर्यंत मात्र आपल्याला मालिकांची शर्यत पार करायची आहे, काही प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे जर झालं तर पुढच्या कालावधीमध्ये मग सगळ्या गोष्टी अनुकूल घडायला लागतील, सगळा बॅलन्स मात्र तयार व्हायला सुरुवात होईल आणि ते जर झालं तर मग आपल्याला आठवडा उत्तम गेला असं म्हणता येईल। म्हणून उपासना करायची फक्त महादेवांची। पुढे आहे सिंह राशी। सिंह राशीलाही त्याचप्रमाणे चाललेलं असणार आहे, काही वेगळं विशेष नाहीये, फक्त एवढंच आहे की ग्रहमान आपल्या बाजूने आहेत। मग ग्रहमान बाजूने आहेत ना तर स्पर्धकांवरती मात करा, शत्रू पक्षाला लक्ष ठेवा, कामावर लक्ष ठेवा, व्यवहारावर लक्ष ठेवा, आरोग्यावर लक्ष ठेवा। या सगळ्या गोष्टींमध्ये बारीक लक्ष असलं पाहिजे, नाहीतर मग काय सगळे कोल्हे कुत्रे येऊन आपल्याला वचका काढतील आणि तो त्रास जो आहे तो आपल्याला होणार। या कालावधीमध्ये शत्रू पक्ष डोकं वर काढण्याची ही शक्यता आहे, दाटच झालेली, एकदम दाट। कोणी सहकार्य करणार नाहीये, जो बदला घ्यायच्या मागे लागलेला असेल अशा प्रकारची भावना आपल्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। मग ह्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं, ह्या कामामध्ये काहीतरी सहकार्य असावं म्हणून कोणी आहे का तर आपली पत्नी आहे। आपल्या पत्नीने मात्र जर एकमेकांना सहकार्य केलं
आणि ते जर झालं तर हा कालावधी आपला शांतपणे व्यतीत करता येईल. शांतपणे, मोठं काय करायच्या भानगडीमध्ये पडूच नका. ह्या कालावधी एकदम निवांत चालू द्या. जैसी थी परिस्थिती ठेवा. जे काय होतं आहे, घडतं आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि काम चालू द्या. आणि हा आठवडा कसा बसा पास झालात ना तर आपल्याला पुढे काही उत्तम करता येईल ना. पण आरोग्य ठीक नाहीये, स्पर्धक त्रास देत आहेत, आर्थिक नुकसान होत चाललेलं आहे, भांडणं होत आहेत, अनेक लोकांशी दुरावे होत चाललेले आहेत, अनेक लोकांशी पटणं जर बंद झालं तर हा कालावधी आपल्याला मात्र त्रासून सोडणारा असेल. मनस्तापाचा धनी व्हावं लागेल या आठवड्यामध्ये आपल्याला. आणि हे जर झालं तर मग मात्र आरोग्याचे प्रश्न देखील उभे राहणार आहेत. असं होता कामा नये, यासाठी म्हणून मात्र आपल्याला हनुमानाची उपासना करावी लागणार आहे. ती तुम्ही करायची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीला सुरुवातच मात्र अनुकूलतेने असणार आहे. सुरुवात यशाने असणार आहे, सुरुवात प्रगतीने असणार आहे, सर्वात लाभाने असणार आहे. हे सगळं सुरुवातीला इतकं उत्तम असेल. म्हणून जी काही कामं असतील ती सुरुवातीच्या कालावधीमध्ये करून घ्या. आणि ह्याच कालावधीमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला करता आली पाहिजे. संततीसाठी काय करतोय आपली भूमिका काय असणार आहे, संततीसाठी आपलं नियोजन काय असणार आहे, हे सगळं जर या आठवड्यामध्ये बसवलं तर हा कालावधी आपल्याला उत्तम जाईल. हा, काही विशेष वेगळं घडणार नाहीये, काही अनुकूल घडणार नाहीये, पण वाईटही घडणार नाही. मग वाईट जर घडणार नसेल, त्रासाचं घडावं असं वाटत नसेल तर पत्नीची साथ घ्या, परिवाराला सांगा, पतीची साथ घ्या, एकमेकांना समजून घ्या आणि आपल्या व्यवसायामधले खास खळगे नीट लक्षात घ्या. आता सध्याची परिस्थिती काय चाललेली आहे, मोठा व्यवहार करावा का, देवाणघेवाण करावी का, आर्थिक व्यवहार करावा, कोणाच्या मध्यस्थीमध्ये पडावं का, हे सगळं समजून उमजून करा. आणि एक जरी चूक झाली आपली तर खापर आपल्या माथे फुटू शकतं. अशा स्वरूपाचा कालावधी आपल्याला बघायला मिळेल. म्हणूनच हा कालावधी जर विश्वासाने जर घेतला तर मग उत्तम जाईल. आणि मुलांच्या बाबतीमध्ये देखील एक उत्तम आपला निर्णय जो काय आहे तो लावता येणार आहे. कन्या राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये लक्ष्मीनारायण. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीचं सुरुवातच सुखाने होणार आहे, आनंदाने होणार आहे, भरभराटीने होणार आहे. काहीतरी आपल्या घरामध्ये आपण इंटेरियरचं काम केलं, वाहनासाठी काही विचार केला, अशा स्वरूपाचा एक आठवडा, सुखद आठवडा, आनंदाचा आठवडा, शॉपिंगचा आठवडा, नाटक सिनेमाचा आठवड्याची सुरुवात या कालावधीमध्ये करता येणार आहे. काम होणारच आहे, काम चाललेलंच आहे. कामातून वेळ काढून आपल्यासाठी मात्र वेळ देता आला पाहिजे. हे जर का झालं या आठवड्यामध्ये, पण नेमकं आपण ज्या ठिकाणी सुख शोधतो ना ते सुखच मिळत नाही. जे मनात आहे तेच नाही घडत, बाकी सगळं काय घडतं का, 8वा गुरु सुरू आहे. आणि या 8व्या गुरुचा परिणाम असा होणार आहे की आपलं व्ययस्थान, धनस्थान आणि सुखस्थान, सुखावर नजरच आहे. आणि म्हणूनच याच कालावधीमध्ये वास्तूचे आणि वाहनाचे निर्णय जर घ्यायचे असतील, खूप सजग घ्यावे लागणार आहे, खूप सजग घ्यावे लागणार आहे. मनामध्ये आलं आणि वास्तूचा आणि वाहनाचा निर्णय केला असं मात्र करून चालणार नाही. तसं जर झालं तर तो निर्णय चुकीचा ठरू शकतो. यासाठी मात्र कोणतरी मध्यस्थी व्यक्ती, अनुभवाची व्यक्ती, आपल्या पारिवारिक, खास करून आई वडिलांचं जर आपण मार्गदर्शन जर घेतलं तर हा कालावधी आपल्याला उत्तम जाईल. का? कारण त्यांचा अनुभव आपल्याला या आठवड्यामध्ये कामी येणार आहे. आणि तो कामी आपल्या पुढच्या पिढीला पण येणार आहे. आपल्या वडिलांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं, आई वडिलांनी जे केलं तेच आपण आपल्या मुलांना देखील संस्कार देण्याची वेळ मात्र आहे. म्हणून मुलांवरती संस्कार, त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांचं परदेश गमन, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, या सगळ्यांचा विचार या आठवड्यामध्ये होईल आणि एक उत्तम निर्णय करता येईल. तो त्यांच्या भविष्यासाठी, फ्युचरसाठी खूप मोलाचा ठरेल, महत्वाचा ठरेल आणि तो निर्णय योग्य असेल. हे सगळं जर झालं ना तर मग मात्र आपल्याकडे पण लक्ष देणं जरा लक्ष ठेवत चला. का? कारण आरोग्याचे प्रश्न आहेतच ना. रोज गोळी घेऊन झोपतोय ना, शांत झोप लागतच नाहीये. कर्जाचा विचार आहेच ना, आर्थिक विचार आहेच ना, पैशांचा विचार आहेच ना, फसवणूक झाली होती तो विचार आहेच ना, आपण कोणाला पैसे दिले होते ते आपले कौटुंबिकच लोक होते, नातेवाईकच होते, पण ते अजून मिळालेच नाहीत ना. पण आपण त्यांना काही बोलू शकत नाहीये ना, पैसे मागूही शकत नाहीये ना.
अशा स्वरूपाचे एक प्रकारचं म्हणा दुखणं जे आहे ना ती उभं राहणार आहे आठवड्यामध्ये. यासाठी मात्र काय करावं लागेल, सूर्याची उपासना करावी लागेल. पुढे वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशीवाल्यांना तर सुरुवातच दणक्यात आहे. फक्त 4था शनी चाललेला आहे. बस तो 4था शनी तुम्हाला जागेवर आणायचा चाललेला आहे. जागेवर का, तुमचं कॉन्फिडन्स लेवल आता वाढायला सुरुवात होईल. नाहीतर परिणाम जो आहे चांगल्या दिवसामध्ये देखील आपल्याला अनुकूल बघायला मिळत नाहीये. आणि म्हणूनच याच कालावधीमध्ये विशेष काहीतरी काम घडायचंय, संधीचं काम घडायचंय, सुवर्णमय काम येणार आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, सिव्हिल, मेडिकल, पोलीस, आर्मी, नेव्ही अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा कालावधी उत्तम. हा कालावधी प्रवासाचा, हा कालावधी पराक्रम गाजवण्याचा, हा कालावधी देवाणघेवाणीचा, हा कालावधी बैठका घेण्याचा आणि हाच कालावधी पुरस्कार प्राप्तीचा असा असेल. आणि ते जर झालं ना तर खऱ्या अर्थाने आपण वेळ काढून स्वतःला वेळ देऊ शकतो. कुठे फिरायला जाण्याची इच्छा होती खूप दिवसांपासून, पण कामाचा लोड चाललेला होता. आता ह्या कालावधीमध्ये आपण हे काम मात्र करूयात. कुठे फिरायला जाऊयात, कुठे नाटक सिनेमाला जाऊयात, काही वस्तूंची खरेदी करूयात, काही शॉपिंग करूयात. अशा स्वरूपाचा कालावधी एक आनंद आठवडा आपल्याला मधल्या कालावधीमध्ये बघायला मिळेल. मग जे आपण आनंद घेणार ना तोच आनंद मुलांनाही द्या. त्यांनाही शॉपिंग करायचीच आहे ना, त्यांना फिरायला जायचंच आहे. त्यांची काही दिवसापासून इच्छा होती. बरं काही वेळेला मोठी मुलं जी असतात आपली ती मित्रांबरोबर जातात, पण जी लहान बालकं घरामध्ये असतात त्यांना मात्र जाता येत नाही. ते आपल्यावरती अवलंबून आहेत. माझे आई वडील जातील तर मी जाणार फिरायला, नाहीतर मला घरीच थांबावं लागेल. अशा स्वरूपाचा कालावधी असेल आणि म्हणूनच मुलांसाठी देखील हा कालावधी आनंदाचा असेल. वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये आनंद देणाऱ्या देवतेची, आणि तो देवता आहे गुरु. पुढे आहे धनु. धनु राशीचं म्हणणं असं आहे, धनु राशीचं म्हणणं काय, बाकीचं म्हणणं बिणं जाऊ द्या. सगळ्या ग्रहमान चांगले आहेत, उत्तम चाललेले आहेत. कौटुंबिक जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. कुटुंबाकडे लक्ष ठेवायचं आहे. कुटुंबामध्ये वातावरण दूषित करायचं नाहीये. कुटुंबामध्ये कडू बोलायचं नाहीये. कुणाचं मन दुखावेल असं वागायचं नाहीये. अशी कृती करायची नाहीये. सगळ्यांना समजून उमजून घ्यायचंच आहे. हे सगळं या धनुराशीवाल्यांनी करायचंय. आणि ते जर मिळवलं तर ते खरं धन समजा आपलं. कारण ते जर धन आपल्यासोबत असेल, आपण शिखरावर जाताना कोणतरी पाहिजे ना सोबत. ते जर नसेल तर कसं होणार. आणि म्हणूनच आपली कुटुंबीय आपली कौटुंबिक मंडळी आपल्यासाठी धन असते. मग ते धन सांभाळा, जपा, त्यांचं मन जपा. ते जर एकदा जपलं, आपण म्हणतो ना की आई वडिलांच्या पायावर स्वर्ग आहे, मग ते हेच. ते एकदा का दिसलं तर मग आपण शिखराकडे निघणार. मग आपल्या कामधंद्यामध्ये उन्नत यश मिळणार. पराक्रमाचा डंका पिटला जाणार. आपल्या एक विशेष काम प्राप्त होणार. त्याचा गाजावाजा होणार. आपल्या पुरस्काराची प्राप्ती होणार. बक्षिसाची प्राप्ती होणार. आर्थिक व्यवहार सुटणार. कामामध्ये संधी मिळणार. नोकरीचे मार्ग प्रशस्त होणार. व्यवसायामध्ये उत्तम प्रकारे काम झाल्याची भावना निर्माण होणार. हे सगळं होणार. पण त्यासाठी मात्र काय हवं असणार, सुख हवं असणार, आनंद हवा असणार. कारण आपण जेवढे मनाने फ्रेश उत्तम असतो ना तरच कामामध्ये जोश मिळतो. मी खूप दुःखात आहे, कसं काय काम करणार, काम चांगलं आहे, काम उत्तम आहे, पण मी अडचणीमध्ये, मला आनंद मिळत नाहीये, माझी इच्छा होत नाहीये, मला आळस येतोय. असं जर झालं या कालावधीमध्ये, म्हणून थोडंसं आपल्यासाठी पण वेळ काढत चला. कुठे फिरायला जाणं असेल, हिरायला जाणं असेल, वस्तूंची खरेदी करणं असेल, नंतर नाटक सिनेमाला जाणं असेल, कुठेतरी एका निसर्गाच्या सानिध्यात जाणं असेल, किंवा रंजलेले गांजलेले जे लोक असतात ना, दिन दुबळे म्हणतो आपण ज्यांना, त्यांच्याकडे जाणं, त्यांना काहीतरी आपल्याकडनं मदत होणं, हे जर का झालं ना त्याच्याने देखील एक मला शाश्वत आनंद मिळत असतो. तो जर मिळाला तर खऱ्या अर्थाने आपल्या कामामध्ये देखील समाधान मिळत असतो. अशा स्वरूपाचा आठवडा आपल्याला बघायला मिळेल. उपासना करा, पण त्यासाठी मात्र आणि उपासना करायची अशा देवतेची करायची की जो आपल्याला जमिनीवरती राहू देईल, महादेव. पुढे आहे मकर राशी. मकर राशीला सुरुवातच चांगली असणारे, आपल्यापासून असणारे. आपण ठरवायचे आपल्या प्राधान्य कुठे द्यायचे, कामावर किती वेळ द्यायचा आहे, भागीदारीला किती वेळ द्यायचा आहे, परिवाराला किती वेळ द्यायचा आहे, पत्नीला किती वेळ द्यायचा आहे, संसाराला किती वेळ द्यायचा आहे, स्वतःला किती वेळ द्यायचं आहे, हे सगळं आपल्या मनावर सोडलंय देवाने. म्हणूनच आपण मालकच आहोत ना. नोकरीचा विचार करू नका, धडपड करू नका. आता जे काही चाललेलं आहे त्याच्यावर लक्ष ठेवा. ह्याच कालावधीचा आपल्याला खूप लाभ होणार या कालावधीमध्ये, आणि इतका अनुकूल लाभ होणार आहे, आपली मंडळी सुद्धा आपलं कौतुक करतील.
आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आपण हिरे असल्याची भावना निर्माण होईल. आपलं कुटुंब आपल्याला समजून घ्यायला लागेल. इतकं उत्तम ह्याच कालावधीमध्ये होणार. आणि ते का होतंय माहिती आहे का? कारण आपलं काम उत्तम आहे. आपण आता कुठेतरी उत्तम मार्गाला निघालेलो आहोत. सगळ्या गोष्टी अनुकूल घडायला लागलेल्या आहेत, मनासारख्या घडायला लागलेल्या आहेत, ज्याच्याने आपण कृतकृत्य होतो. पैसा येतच राहणार असतो, पण पराक्रम गाजला, बक्षीस मिळालं, सत्कार झाला, नाव आलं, नाव झालं, अशा स्वरूपाच्या घटना देखील ह्याच कालावधीमध्ये घडायच्या आहेत. कंपनीने मला परदेशामध्ये पाठवलं, कंपनी मला परदेशात पाठवण्याची तयारी करून राहिलेली आहे. माझ्या कुटुंबामध्ये सर्वजण मला मानायला लागलेले आहेत. सगळ्या जणांचं माझ्या कौतुकाचा वर्षाव व्हायला लागलेला आहे. अशा स्वरूपाचा एक अनुकूल कालावधी खास करून जे युवक आहेत ना, त्याच्यासाठी तर उत्तमच असणार आहेत. जुने जाणकार लोकांसाठी काय म्हणावं, ते बिचारे तर पळतातच आहेत, रगडतातच आहेत, राबतातच आहेत, खपतातच आहेत. त्यांना मात्र अडचणीचा सामना करावाच लागतोय. काय विशेष आणि काही अगदी फार सुसाट निघाले असं म्हणता येणार नाही. म्हणून जे काय आता मिळेल ना ते आपलं, आता आपलं म्हणून आपल्या कामाला लागायचं. आणि हे जर झालं तर हा कालावधी आपल्याला 100% 100% चांगला जाणार. फक्त बोलण्यावर ताबा, फक्त वादविवाद टाळा, फक्त मतभेद टाळा. आणि खास करून कौटुंबिक मकर राशीच्या वाल्यांनी उपासना करायचे या आठवड्यामध्ये सूर्यदेवांची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीला सुरुवात काही चांगली नाही आहे. चांगली काही सुरुवात झालेलीच नाही अजून आपली. जे काही चाललेलं आहे ना ते त्रासाचंच आहेत, व्यापाचंच आहेत, मनस्तापाचंच आहेत, आर्थिक नुकसानीचंच आहेत, कर्जाचंच आहेत, मध्यस्थीमध्ये पडल्याचंच आहेत, त्रासाचं आहे. अशा स्वरूपाचा एक सुरुवातीचा कालावधी त्रासदायकच असणारे, शंकाचा नाहीये. त्रास होणारे, धक्का लागणारे, धोका होणारे, मनस्ताप भोगावा लागणारे, शांती अशांतीमध्ये कन्वर्ट होणारच आहे. ह्यासाठी मात्र ह्या कालावधी कसा शांततेमध्ये जाऊ द्या. पहिल्यांदा याला पेशन्स ठेवा. मग कसं आपल्या माणसाला घडत ते बघूयात आपण. बघेल ना, मग होईल ना. का? कारण परिवर्तन होणार ना. एक दिवस चांगला जरी नाही गेला तरी तुझे 2 दिवस हे आपल्यासाठी भगवंत आणत असतो, हे लक्षात ठेवा. त्यासाठी मात्र पेशन्स ठेवा. त्यासाठी मात्र रगडा, राबा, खपा, झडा, हे सगळं करा. मेहनत घ्या, परिश्रम घ्या, भागीदारीवर लक्ष ठेवा. आता नोकरीवर काम हलगर्जीपणा करून चालणार नाहीये. सिरियसली काम करावं लागणार आहे. हे जर झालं तर हा कालावधी आपल्यासाठी कुटुंबाला वेळ देण्याचा असेल, कुटुंबामध्ये वातावरण निर्मिती करण्याचा असेल, धार्मिक कार्याचा असेल, मंगल कार्याचा असेल किंवा अन्य कुठल्याही विषयांचा असेल. आपला मात्र कुटुंबाला आपण पूर्ण वेळ दिल्याची भावना आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार, शंका नाही. म्हणजे हा कालावधी आपल्यासाठी कसा 50% चांगला. कुंभ राशीवाल्यांनी उपासना तशीच करा आणि ती करायची शनिदेवांची. पुढे मीन राशी. मीन राशीला वातावरण आपल्या बाजूने सरकल्याची भावना निर्माण होणार. आता कुठे आर्थिक लाभ व्हायला लागले, आता कुठे मार्केट शेअरमध्ये आपलं उत्तम काम चाललेलं आहे, आता कुठे मला कामामध्ये उमन लागायला लागले, आता मला कुठे मनस्ताप कमी झालेला आहे, आता कुठे आर्थिक नियोजन बसायला लागलेलं आहे. अशा स्वरूपाचा कालावधी आपल्याला बघायला मिळणार. ह्याच कालावधीमध्ये शिक्षण क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, अकाउंट, ऑडिट, कॅम्प्युटर, IT, सॉफ्टवेअर या क्षेत्रातल्या मंडळींसाठी तर हा कालावधी प्रमोशन पासून, इन्क्रीमेंट पासून, बढती बदली पासून सगळं नोकरीच्या बाबतीत जे काही घडतं ना, उत्तम 1 पायरी चढली, 2 पायरी चढली, 3 पायरी चढली. ही वेळ पायरी चढायची आपली. ही वेळ खाली येण्याची नाहीये. आपण खाली तेव्हाच येणार ज्या वेळेला आपण डोळे बंद करून काम संपवणार, कोणावरती विश्वास टाकणार, मग आपला विश्वासघात होणार, मग आपल्या केसाने ग्राहक आपला जाणार, तेव्हाच आपण एक पायरी खाली येणार आहे. असा कालावधी आहे. म्हणूनच आपलं काम आपण करा. आपलं काम भागीदारीवर जर असेल तर लक्ष ठेवा. तू तुझा व्यवहार करून घे, मी उद्या घरी आराम करतोय, मी इकडे चाललेलो आहे, असं करून चालणार नाहीये. या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल घडाव्यात असं जर वाटत असेल तर आपण आपलं काम आपणच केलं पाहिजे. आणि हे जर का झालं तर हा कालावधी आपल्यासाठीच असणार आहे आणि खास करून आर्थिक बाबतीमध्ये उत्तम असेल. मीन राशीवाल्यांनी उपासना करायची आहे कुबेराची. आपण सर्वांनी माझं अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य हा कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. सर्वांनी राशी भविष्य बघा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपला सर्वांना माझा नमस्कार.